काल लय पेशंट अहो पेशंट ओ पेशंट पेशंट ओ पेशंट जागा नाही दवाखान्यात बसायला आणि आज बोंबले डॉक्टर क पेशंट नाही काय भानगड झाली येतील येतील एक तर मा एवढं मोठं नाव आहे बोंबले डॉक्टर म्हणून आख जग ओळखीत मला आणि लांब लांबून खेड्यापाड्यावरून लोक माक पेशंट घेऊन येत्या माक शिक्षण काय येडं व्हायले काय करोडीना पैसा खर्च केला ऑस्ट्रेलियाला शिक्षण झालं ऑस्ट्रेलिया थोडं लांब आहे का ते येरी नाही आपलं नाव गाजलं बोंगले डॉक्टर मग येईल कोणतरी येईल त्यावर बसतो आलं वाटतं पेशंट बघा 2 मिनिटं या ते भोंगळे डॉक्टर तुम्हीच का? हो आम्हीच हा का? हो हा बरोबर पत्त्याला आले मी. हा कुठल्या तुम्ही मी तिकडून लई लांबून आले. कुठून? ते मांजरगाववरून आले. मांजरगाव हा हा येते माक पेशंट हा का? हो हो इड बसा या हा अहो डॉक्टर साहेब हा? आता तुम्हाला काय सांगू बसा बसा बोला ना काय झालं तुम्हाला डॉक्टर हा तुम्ही ते लेडीज स्पेशलिस्ट आहे ना? हो 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 हा मी लेडीजला आहे ना एकदम फास्ट करतो हा 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 स्पेशलिस्ट हो तेच तेच म्हणतो हा त्याच्यामुळे मला तुमचा पत्ता मिळाला. ते आमच्या गावचे आहे हा. ना त्या काळूनी दिला. काळू काळू अच्छा काळू म्हणा त्याला पोरं होत नव्हती तुमच्याकडे येऊन गेला ना काळू. तुम्ही म्हणते ना तो काळू काळू हा हा तो माझ्याकडे आलता हा ना त्याच्या बायकोला घेऊन त्याला पोरं होत नव्हते हा. ना. त्याची बायको आहे ना प्रेग्नंट राहत नव्हती ना. हा मग तुमच्याकडे आला होता ना तो घेऊन. त्याचा तो प्रेग्नंट आहे ना हा आणि तो आवळून दिला हा का? मग त्याच्यावर मी ट्रीटमेंट केली हा का? मग कालूचा प्रेग्नंट थांबला प्रेग्नंट असा आवळून दिला हा का? हा म्हणजे प्रेग्नंट म्हणजे मला काही कळालं नाही बाई तुमचं. अहो म्हणजे ना बाई हा त्याच्या बायकोला दिवस जात नव्हते दिवस हा का? हम्म. हा आता तुम्हाला काय सांगू डॉक्टर तुम्ही एवढे मोठे डॉक्टर मला असं माहित असतं तर तुमच्याकडे आधीच आले असते. तुम्हाला सांगते 12 वर्ष झाले लग्नाला. 12 हा अजून पोर सर्व आहे ना. नवरा 2-3 वर्ष काही म्हणला नाही चांगला राहिला. त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला सांगते डॉक्टर साहेब असा छळीतो मला असा छळीतो बाई असा कुस्करीतो घरामध्ये दारू पिऊन येतो. तो म्हणतो तुला पोरच होत नाही तू काय वांजुटीच आहे तू काय अशीच आहे तू काय तशीच आहे. डॉक्टर साहेब ते ऐकून ऐकून माय पार कान बहिरे झाले. वरून असं बाहेर कोणाला सांगायला गेलं का लोक बी नावं ठेवित्या. ते म्हणते ही बाई वांजुटी आहे आमच्या वहीची सावली नको. असं वाटू राहिलं का या जीवाचं काही करून दाखव बाई. ओ बाई आखे डॉक्टर केले कोणाकच गुणी आहे ना. बाई बाई असं काही जीवाचं करू नका. तुम्हाला पोर काढून देतो मी हा तुम्हाला पोर काढून देतो. हा का? मग हा एवढा भोंगले डॉक्टर काला बसले. तुमचा पत्ता मिळाला तर मला लय आनंद झाला. नवरा आता म्हणतो तुला कुठंच नेणार नाही डॉक्टरकडे कोणाकडे मी फालतू पैसे खर्चायला रिकामा नाही आणि तुलाही जाऊन देणार नाही डॉक्टर का. मला दुसरी बायको करायची म्हणून तुम्हाला सांगते डॉक्टर. त्याला खोटं बोलले म्हणले मैत्रिणीच्या लग्नाला चालले आणि म्हणून ही साडी नेसले ते निमित्त करून तुमच्या आले डॉक्टर. तुमचा पत्ता भेटले हो काय सांगते माय कर्माच्या खतखोडी डॉक्टर. शांताबाई ऐका तुम्ही रडू बिडू काही नका. तुम्हाला पोरच लागत ना. मला सांगते डॉक्टर मला काही नको फक्त देवा मला एखादं लेकरू बाळ दे तेवढ्यासाठी मी भुकेली. मी ना डॉक्टर प्रेग्नंटच राहून नाही राहिले. काय झालं काय माहिती मला बाई मी त्याच्यावर प्रयत्न स्वतः करतो. तुमच्या नवऱ्याचा आहे ना त्या काळू सारखा प्रेग्नंट आहे ना तो लूज झाला असेल. हा का? हा मग तो आवळून द्यावा लागेल. हा का? नळ म्हणजे कोणचा? नळ तो प्रेग्नंट. हा का? अहो म्हणजे म्हणजे नवऱ्याला बी घेऊन यावं लागेल बर का हा
छ छ छ छ तुमच्या नवऱ्याला इडं नाही आणायचं, हा इडं आणायचं नाही. हा का मग मा काय थोडं मोठं आहे का काय नाव? हा हा मग मी का हा त्याच्या प्रियक नावाशी तुम्हाला काही घेणं नाही. हा मी आहे ना. अहो मा एवढा मोठा प्रियग्न आहे, हा तुम्हाला सटासट पोरं काढून देईल. हा का मग म्हणजे काय आहे तुमच्याकडं? अहो प्रियग्न म्हणजे आता तुम्हाला मधी नेलं हा का तुम्हाला मधी नेणार, हा मी मधी घालणार हा बाहेर काढणार, हा मधी घालणार हा. बाहेर काढणार. मग पा माझा प्रियग्न नाही तुम्हाला पोर झालं ना, हा. मग बोला टपक्यान तुम्हाला दिवसच जाणार. हा का पण तुम्हाला आहे ना हा 2-3 वखत माक यावाच लागल. हा का तुमचा नवरा नाही बर का, हा तुम्ही एकट्याच. बर बर ते तुम्ही काय म्हणले ते मधी घालील काढील म्हणजे काय? मग ते माझं इंजेक्शन, हा का हा बर बर माझं इंजेक्शन मध्ये जाणार हा बाहेर काढणार, हा मध्ये जाणार हा. बाहेर वाढणार नाही का. हा का आणि मग लगेच त्या इंजेक्शनचा पॉवर असा आहे ना हा का तुम्हाला दिवसच जाणार. हा का हा 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 डॉक्टर हा? काय होतंय का तुम्हाला? नाही 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 हा. मला असं होतं, हा मला ती सवय हा का पेशंट जवळ आल्यावर हा का आहे ना हसत खेळत राहतो, त्याच्यामुळेच माक आहे ना हा पेशंटला गुण येतो. हा का हा असं आहे. बर बर मला येईल ना गुण डॉक्टर? हो तुम्ही मध्ये खोलीत चला, हा नाही गुण आला ना हा. तुम्ही म्हणशाल बोंगळे डॉक्टर कडे गेलो तर लगेच गुण आला. बर बर मग चला ना डॉक्टर. मला तर असं झालं बाई कधी लेकरू बाळ होई त्याच्यासाठी ना डॉक्टर तुम्हाला सांगते नुसते असे आतुर झाले, आतुर मे लेकरासाठी. चाल 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 मध्ये चाल चला. डॉक्टर हा तिकडं तुम्ही बाहेर जायचा दरवाजा आहे ना? इकडं आलो का? हा हा इकडं जायचं इकडं. इकडे आहे का? हा चला चला. बर बर ते चला. आले आले भैया हे डॉक्टर काय असं चालू रायडच निघाला त्या दाराने. गुण येईल ना पण याचा मला. चला चला आले 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 या इकडे या 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 मग या. डॉक्टर हा ते येणं तुम्ही तपाशी त्या का? हा या बाई इथं. हा का या या. हा 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 रूम आहे ना पेशंट साठी. हा का हा हा बसा. आणि आता आहे ना ऐका, हा. आता मी तुम्हाला इकडे तपासणार. हा हा का हा. बर बर आणि आता एक काम करा, हा अशा तुम्ही झोपा. हा आता तुम्ही ना हा मी एकदा मध्ये घातलं हा हा? हा आणि मग मध्ये गेलं हा का मग पा बरं मा पावर कसा आहे. हा का हो नाही तर फक्त गागायचं नाही हा का बर का. कागायचं नाही म्हणजे तुम्ही नेमकं काय काय करणार आहे डॉक्टर? अहो काय करणार आहे म्हणजे माझ्या इंजेक्शनचं सांगतो. हा का मी पहिलं तुम्हाला तपासून घेतो. हा हा? का हा छा 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 तुमच्या नवऱ्या पण तुम्हाला कधीच पोर नाही होणार. हा का हा, हा. अरे बापरे हा भोंगळे डॉक्टर जे करील ना हा तेच होईल. हा बाई तुमच्या नवऱ्याचा प्रेग्नर हा लूज होऊन जाईल तो. हा का हा तुम्ही ना डॉक्टर काय बाई ती मला कळतच नाही तुम्ही काय बोलू राहिले ते. अहो तुम्ही जेव्हा जवळ जवळ झोपता हा बरोबर, हा तुमचा नवरा आणि तुम्ही हा त्याचा जो प्रेग्नर आहे ना हा हा तो असा लूज होऊन गेला लूज. हा का हा असा होतो हा आणि मग थोडा थोडा असा होतो. हा तो आहे ना लगेच टपक्यानं मुंडकच टाकून देतो. हा का हो मग तो जीव धरीत नाही जीव. हा का हम्म. म्हणजे काय बाहेरचं झालं का त्याला? बाहेरचं नाही त्याच्या शिरा तुटून गेल्या. तुटल्या का? हो, म्हणजे कशा काय तुटल्या डॉक्टर?
का त्यांचा कधी ऍक्सिडेंट नाही काही नाही शिरा कशा काय तुटल्या बाई नाही 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 तो दारू पितो ना हा त्या दारूना कमलोज झाल्या कमलोज. कमलोज हा का बरं बरं ते आता तुम्ही एक काम करा हा तुम्ही बरा बरं पाहिल्या बया मला ते डॉक्टर पाहू काय वाटू नाही राहिलं बाई कशी याच्या दवाखान्यात घुसले काय मानल्या हा काय काही नाही काही नाही तुमचं लय मोठं नाव आहे ना डॉक्टर मोठं नाही तुम्हाला झटक्यान पोरच म्हण हा का मग हा हा गुण आला तर पैसे द्या हा का हा. असं म्हणते का हा बया नाही गुण आला तर देऊ नका. हा का बरं बरं तुम्ही लगेच पैसे घेते नाही म्हणजे तुमचा गुणच येतो डॉक्टर मग तुमचं म्हणूनच एवढं मोठं नाव आहे बरं का? अहो एवढं मोठं म्हणून जेव्हा काढल्यावर तुम्ही पाहिल्यावर हा मग पाहशाल काय डॉक्टर हा का बाई हा तुम्ही ना हा. एकदाच पळा हा मी लगेच बाहेर काढतो काय इंजेक्शन. हा का बर बर पळा पळा तुमचं इथं झोपू का मी हा इड झोपा अशा बर बर बाई हा आता तुम्ही आ करा हा का हा जीभ दाखवा जीभ अहो गागू नका फक्त जीभ दाखवा झाका डोळे मोठाले करा मोठे का हा डोळे असे मोठाले करा वासवा हा वासवा हो असे वासवा. हा डॉक्टर हं? ते तुम्ही डोळा का फाडीत काय नाही नाही काय नाही काय नाही हा श्वास मोठा घ्या श्वास. हा का हा श्वास श्वास का हा श्वास माझा तू बोबडे शब्द आहे श्वास असा असं करा. हा का ओ बाई एवढी फास्ट नका हा असा वर घ्या या बा हा. असा घ्या. हा का बर बर आता शिकल्या. हा काय म्हणले काय डॉक्टर नाही काय नाही उष्णता आहे उष्णता. बाई हा एक काम करा हा एक नागपुडी दाबायची हा आणि एकी ना श्वास घ्यायचा. हा का मग ती झाली का हा. मग दुसरी दाबायची हा. मग हिना श्वास घ्यायचा. हा का हो हो सोडू का डॉक्टर हा सोडा. तुम्हाला सांगू का डॉक्टर हं? मला सर्दी खोकला पडस थंडी ताप याच्यापैकी काहीच होईल नाही. तुम्ही हे व्यायाम कायला शिकू राहिले मला अहो मला पोर नाही हो राहिलं मी प्रेग्नंट नाही राहू राहिले ते मला सांगा त्याच्यावर उपचार करा. हा होईल त्याच्यावर चालू आहे. आता तुम्ही एक काम करा हा पालथ झोपा. पालथा का हा पालथ बर बर झोपा. काय मऊ मऊ आहे हा हं? डॉक्टर लई मऊ मऊ. डॉक्टर हा काय करू राहिले तुम्ही काय नाही म्हणलं तुमचं शरीर आहे ना कोमल आहे असं. तुम्ही नुसते चुळू का बरं राहिले डॉक्टर थांब तपासून राहिलं बाई. अहो ते तपासायचं ते तुमच्या नळकांडीने तर तुम्ही नुसतं हाताने चुळू राहिले मला. नाही थांबा 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 हा? ते इकडं पाहावं लागत. अहो इकडं कुठं हात घालू राहिले डॉक्टर अहो तुम्ही कंबर आईला लईच भारी वाटत यार. हा हा डॉक्टर असं वाटतं लगेच बिलगावा काय म्हणले डॉक्टर अहो म्हणलं लगेच तुम्हाला इंजेक्शन द्यावा असं वाटतं. हा का हा मग ते असं काय सारखे चुळू राहिले तुम्ही तू ती नरम जागा पाहतो इंजेक्शन द्यायला. हा का हा असं आहे. बाईची तर काय अजून नरम जागा दिसा ना. हा काय म्हणले डॉक्टर काय नाही हाय गावातली जागा नरम. थांबा हा? थांबा बोलू नका गरीब. ओ डॉक्टर काय घालू राहिले तुम्ही अहो हा? अहो बाई नरम जागा पाहून राहिलो मी. कशाला हाय इंजेक्शन द्यायला. हा का मग ते हाडूक नाही ना चालत हाडकाव गेलं तुम्ही गाक्षा. हा का मग थांबा 1-5 मिनिटं. आता खरी संधी घावली. हा डॉक्टर हं? झालं का सापडून गवासली बर का. आता मी ना हा? मावाला इंजेक्शन काढितो.
तुमच्यावाले हा म्हणजे मग तुम्हाला इंजेक्शन द्यायचं ना. हा आता इंजेक्शन काढितो. हा ना मग इंजेक्शन हा लगेच थांबा ना. मला आता आहे ना हा मला इंजेक्शन काढू द्या. हा हा? काढा ना लवकर हा, मग तेच म्हणून राहिलो ना. हा ते काय करू राहिले डॉक्टर तुम्ही इंजेक्शन काढितो. म्हणजे तिथं कुठं इंजेक्शन ठेवले हा तिथं कुठं ठेवले इंजेक्शन अहो एवढं मोठं इंजेक्शन म्हणून तुम्हाला इंजेक्शन ठेवेल कुठे. हो डॉक्टर हा? काय बोलू राहिले म्हणजे तुम्ही काय पॅन काढू राहिले काय हा हो बाई आता तुमच्या नवऱ्याचा प्रेग्नल थांबा ना. हा लूज झाला हा बरोबर. हा मग माझ्या त्या प्रेग्नलाचीच गरज आहे ना तुम्हाला. तसं मग पोर होईल का. हा? म्हणजे तुम्ही हे इंजेक्शन म्हणून राहिले काय मग तुम्हाला कोणचं वाटलं. हो डॉक्टर तुम्ही शुद्धीवर आहे काय? का डॉक्टर म्हणजे तुम्ही चावट डॉक्टर आहे मी म्हणले चांगला डॉक्टर आहे का काय अहो इंजेक्शन म्हणजे तुम्ही काय मला दिवस जायसाठी प्रेग्नंट राहायसाठी काही दुसरं इंजेक्शन देता काय म्हणले तुम्ही खुशाली हे इंजेक्शन काढू राहिले पॅन्ट सोडू राहिले बाई किती चावट माणूस आहे तुमच्या दवाखान्यात येणार नाही का बाई मी परत हो. डॉक्टर तुम्ही लय फालतू हो शांताबाई हा? तुम्ही फक्त एकदा तपा एकदा मा इंजेक्शन घेऊन तपा. हा? तुम्हाला डायरेक्ट मोकलं. हो म्हणजे मी काय अशी तशी काय चावणार बाय वाटलं का तुम्हाला म्हणजे तुमचं इंजेक्शन घेऊन तुमच्याकडून मला पोर होऊन दिली का मी बाई. मला माझ्या नवऱ्याचं पोर पाहिजे तरी म्हणले डॉक्टर मागापासून प्रेग्नंट करू राहिला बाई. मला टाईट प्रेग्नंट आहे म्हणजे तुम्ही याच्याबद्दल म्हणू राहिले का मग हा? मग इंजेक्शन येते. हो. ते इंजेक्शन घेतलं म्हणून तो बोंगले डॉक्टरचं नाव निघालं. हा म्हणजे तुम्ही बाळाला का हे इंजेक्शन द्यायचं का लई बायांना दिली आता तुलाच द्यायचंय. हा? मला द्यायचंय मग? अशाने तुमचा दवाखाना बंद पडेल ना डॉक्टर तुला तसं जाऊन नाही देणार इंजेक्शन घेतल्याशिवाय. हो म्हणजे तुम्ही काय बळजबरी करू आले का आता पोलिसांना फोन करी हो. तुमची डॉक्टर की आता खाली करून टाकली. बाईला सोडणार नाही झोपा. हो डॉक्टर हा? तुमचं बाई हा? तुम्ही ना आता इडून इंजेक्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. हा? तुम्ही झोपा बरं इड. ते थांबा. हा पॅन्ट काढितोय झोपा. हो डॉक्टर हा? तुमच्या का डोक्यात पाणी झालं का हा? काढली थांबा. हा काढले पडा तुम्ही लगेच इंजेक्शन देतो. म्हणजे मी काय तुम्हाला पालसर बाई वाटले काय त्या तू जा मुर्दा बसावला तू जा तुला काय वाटलं का मी काय अशी तशी बाई काय मेल्या सोडितो का नाही हा माझी काही इज्जत घेऊ राहिला अहो, का पडा ना बाई. मी काय तुझ्या पोटचं पोर काढील का आज शिवांजोटी राहील पण तुला हात लावून देणार नाही मी हा तुझं नाव काय भोवरे डॉक्टर बर त्या पोलीस स्टेशनला जाते तो नावाची कंप्लेंट कर बाई तुम्हाला पोरग पाहिजे ना. त्या पोरगं नकोय असं चावणार डॉक्टर आहे मला हे जर माहित असतं ना तर मी तुझ्या दारात आलेच नसते म्हणजे तू आतापर्यंत हे उद्योग करतो का आता तुझं पित्ताळ उघड पाडते ए भोंगा डॉक्टरा सोड मारा बाई. तो हाताला चावल मी बाई आता एका इंजेक्शन मध्ये पावर आहे तेवढा. या बा पांचट शब्द बोलायचे नाही आता थबड फोडून हातात देईल मी एकटा आता इथं कोण नाही संध्याकाळचा टाइम झालाय वाचवा कोणी आहे का मला वाचवायला आता कुणीच नाही पेशंट एकटच आहे. तुला वाचवाय कुणीच नाही मीच आहे. या बाय मला सोड मूड द्या नाही तर तुझा असा मुडदा इड बसून टाकील मी बाई काय करू आता या मेलेला कसा थोबाड करीतो काय चाळे करीतो काय डोळे करीतो कसे आले ग बाई मी त्या काळीने मला पत्ता दिला आता इंजेक्शन. काय मेले सोड मला सोड सोड मी तुझं इंजेक्शन घ्यायला रिकामी नाही काय पानचं डॉक्टर आहे बाई सोड हे मी बाय मी तुला आहे ना इथं संपून टाकील तुला काय वाटलं अरे असं बाई तुला काय वाटलं रे मुडद्या मी काही अशी तशी बाई बाई. वाटली का तुला हा बाई मी भोंगले डॉक्टर या. हा भोंगळे ना तुला आता इडा असा भोंगळा करून मारते ना बाई मी तुला इंजेक्शन. तुझ्या इंजेक्शनाची मला काही गरज नाही हा अरे चाव नका दाखवू का तुझा गळा ओ बाई ओ दाखवू का? नका बाई ओ नका नका सोडा सोडा सोडा, सोडा. सोडा. मी मरण या बा हात पाय कुठून राहिलो. मरण नाही तुला लगेच वरती पाठविते तुझा लगेच खातमास करून टाकीते संपूर्ण टाकीते तुला नाही ना बाई. असे डॉक्टर नसले ते चालेल म्हणजे बाया तुमच्याकडे येडे असे येते तू आज सगळ्यात फायदा घेतो का नाही, नाही. मुडद्या दाबू का तुझा मुडदा नका नका नका. दाबू का ओ तुला? नका हो. म्हणून नाही तर तुला आता संपवलं असतं पण आता आहे ना पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या नावाची कंप्लेंटच देते बाई काहीच करू नका. आणि तुझा आहे ना तुझा चांगला बंदोबस्त
करीत मी आता. बाई जाशील का वाटत? नाही नाही जाशील? कोणाचंच नाही नाही हा? नाही बरं. नाही जाणार आई तुमची मी ना हा? माफी मागतो हा ना? हो हे बा कोणाला म्हणू नका हा. कोणाला काही सांगू नका हा. का बोंगळे डॉक्टर असा आहे हा. हं? बरं बरं. का? हा, सुखच तुम्ही थांबा बरं का डॉक्टर. हा. जाते मी आता. हा, जा. काही कोणाला सांगणार नाही हा? नाही नाही हा. जा. जा मग तुम्ही आराम करा आता. हो हो हा? करतो बरं बरं. आता तुझ्या कसं बंदोबस्त करते मी पाय. पाहिला बाई लय सुंदर दिसली म्हणून मध्ये आणली हो मला वाटलं होतं घ्यावा बाई चोळून पण बाई तर लय डेंजर भेटली हो पाहिलं तिनं तर नुसतं तर मा गळाच दाबून धरला मा गळा सुजला हो गळा सुजला हो बाई मला आवडा ना या बोंगले डॉक्टरला पाहिला लय मा मोड आलथा पण गेला खलास झाला गेली निघून मग आता का पुरं झालं भो हं तिची मी क्षमा मागितली मग गळा दाबला तर मग त्या बाईना मला मारून टाकलं असतं नको आता आपली डॉक्टर की व्यवस्थित करू हा व्यवस्थित पेशंटला इंजेक्शन देऊ गोळ्या व्यवस्थित ट्रीटमेंट करू असं पांचट वागायचं नाही कोणत्याही बाईला काही म्हणायचं नाही नको भाऊ त्या बाईनं तो गळा दाबला होता मारूनच टाकला आता खालून वरून घाम फुटला मरू दे रे भाऊ बोंगले डॉक्टर आता चुकला आता नको रे चुकू नको बाबा जाऊ दे आता बसतो आराम करीत